मित्रांनो, आज आलेलो आहे आपण भीमा नदीला मासे पकडायला। आपल्यासोबत आहे बघा दत्ता पिटले, संदीप कोळी आहेत आणि आमचे जुने मित्र आहेत एकदम, कमलेश कोळी। तर आपण साधे हँडलाईननी मासे पकडणार आहे, तर बघू आपल्याला मासे सापडतात का ते। मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे गांडोळा अडकवलं जातं गळाला किंवा लावलं जातं पण म्हणू शकता। हे बघा, गळाचा टोक थोडासा उघडा ठेवायचा, जास्त उघडा ठेवला तर गवतात अडकू शकतो। हे बघा आपलं लावून तयार झालेलं आहे। मित्रांनो, हा आपला दुसरा गळा आहे। हे बघा मित्रांनो, पद्धत कशी असते तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने गांडूळ लावावा लागतो। मित्रांनो, हा आहे आपला पहिला गळ। हा आहे दुसरा आणि याच्याच बाजूला आपण आपला तिसरा गळ टाकलेला आहे, जे त्याचे मोरपंख तुम्ही वरती पाहू शकता। बघा मित्रांनो, कमलेश कोळीला आता पहिला चिलापी सापडलेला आहे। इकडे कर रे भाऊ, जरा तुझा तो मोठा किलोचा चिलापी इकडे दाखव। हा बघा, कमलेश कोळीला डोक सापडलेला आहे, जरा अलीकडे घे, पोटाला नको लावू बाळा। हे बघा कमलेश कोळीची शिकार। बघा मित्रांनो, पहिल्या स्पॉटला आम्हाला मासे नाही सापडले, आता दुसरीकडे आलोय, आता सध्या जेवण करतोय। हे बघा मित्रांनो, पहिला मासा सापडलाय। आधी सांगितलं असतं इकडे जागा आहे, मास गावलं असतं ना इकडं। मग हे बघा मित्रांनो, ही दुसरी आहे। अरे मी काट्याच्या गुच्छावर हात ठेवला होता इथं कुठेतरी, लय काट टोचलं एवढे। बरी आहे झाला। हे बघा मित्रांनो, कॅरी बॅग सकट आली। जबरदस्त पॅक आहे बाबा हे। पिल्लू याला वाटतं ते पण। अरे हे काय मोठी आहे का? अडकलं अडकलं अडकलं। आणि हे बघा, अरे गेली का काय? हे बघा जरा चांगल्या साईजची।
हॅलो हा मला टाइम लागेल थोडा का रे. मित्रांनो, या स्पॉटवरती आपल्याला बरेच मासे गावले, पण आपण आपल्या रेसिपीसाठी फक्त 2 चिलापी साफ करून नेले होते. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.